मायला पूछो यस जय कान्हा माता की जय। तर मंडळी, आपण मागच्या व्लॉगमध्ये पाहिलं की कान्हाई मातेचा तिसरा दिवस दुपारपर्यंत कसा गेला. आता दुपारनंतर काय झालं, आम्ही जेव्हा पूजा करून घेतली त्यानंतर अशी भाऊबंदकीतले सगळे लोक येऊन पूजा करायला लागले होते. जशी आम्ही पूजा केली होती, पुरणपोळीचा डब्बा, आपला पिठाचा डब्बा आणि पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन, तसे सगळेच जण आपल्या आपल्या घरातून तो पिठाचा डब्बा जे आपण सकाळी गहू नेमले होते आणि ज्याच्यापासून पुरणपोळ्या केल्या होत्या त्या पुरणपोळ्या घेऊन नैवेद्य दाखवायला येत होत्या. ज्यांनी ज्यांनी रोट केले होते त्यांनी प्रत्येकाच्या घरी आपल्या आपला वाटा काढला होता. जसं आपण सकाळी बघितलं की वाटा कसा काढला गेला होता, तसं प्रत्येकाच्या घरात वाटा काढला गेला होता आणि त्याच वाट्याचं पीठ आणि पुरणपोळ्या करून आणला होता. मग आणि सगळेच जण पूजेला आले होते. आता इतकं मोठं गाव आणि त्यात अजून सोनवणे फॅमिली थोडी मोठीच आहे आणि इतके सगळे लोक आले, त्यामुळे मी सगळ्यांचं काही शूट करू शकले नाही. पण ज्यांना मी खूप जवळून ओळखते, जसे काय हे आमचे दादा, हे दिनेशचे चुलत भाऊ आहेत आणि बघा हे माझा पुतण्या आहे जे नारळ फोडतात. प्रत्येक जण असं नारळ घेऊन आलेलं होतं. ते नारळ पहिले फोडायचं आणि ते देवीला त्याचा प्रसाद व्हायचा आणि ते नारळ तिथे काही अर्ध घेऊन जायचे प्रसादासाठी आणि अर्ध तिथेच टाकून जायचे. सो दुसऱ्या दिवशी आम्ही जो प्रसाद वाटलाय तोच त्या नारळाचा आपण प्रसाद वाटतो. आता मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेलच की नारळाचं काय करतात. आणि बघा अशा प्रकारे पूजा करून घेता आणि बघा त्याच्या मागे सुद्धा किती मोठी लाईन आहे ना. सो भाऊबंदकीतले सगळेच लोक असे येऊन पूजा करतात. आता ज्यांच्या घरी कानबाईचं रोट केले गेले ते लोक तर येतातच, पण ज्यांच्या घरी रोट काही कारणास्तव नाही केले गेले ते लोक सुद्धा देवीला ओटी भरण्यासाठी किंवा फक्त स्वइच्छेने दर्शन करण्यासाठी येतातच. त्यामुळे सोनवणे फॅमिली ही दर्शनाला दिवसभर येत होती आणि मी सगळ्यांचं शूट नाहीच करू शकत, कारण की घरात इतकी गर्दी होती की काय सांगू. त्यानंतर बघा हे माझा पुतण्या आहे, त्याने सुद्धा पूजा करून घेतली. जो डीजे म्हणतो ना आम्ही, तो आमच्या ह्याच दादाचा आहे. सो डीजे रायबा कोणाला जर लागत असेल तर ऑर्डर नक्की करा, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा माझा 2 नंबरचा पुतण्या आहे, हा अजून शिकतोय. आणि अजून एक माझा 3 नंबरचा पुतण्या आहे ज्याने आमचे खूप रील्स काढून दिले. ॲक्च्युली दिनेश घरात खूप लहान आहे, सो त्याचे मोठे जे भाऊ आहेत ते खूप मोठे आणि आमचे जे पुतणे ते आमच्याच वयाचे आहेत. माझ्या पुतण्या तर माझ्यापेक्षा मोठ्याही असतील कदाचित. आणि हे बघा हा माझा 3रा पुतण्या आहे, यानेच आमच्या खूप रील्स काढून दिलाय, तो पण आता शिकतोय. आणि अजून एक पुतण्या आहे जो नाही पूजेला काही कारणास्तव नाही येऊ शकले. आता इथून पुढे मी आमच्या गावातले किंवा आमचे जे पाहुणे मंडळी गावातल्या लोकांचं तर माझ्याकडून पूजा नाहीच झाली, शूट करणं नाही झालं, कारण की ते पूजा करत होते तर माझ्याकडे त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू देऊन आणि त्यांचे नमस्कार करायचा काम होतं. सो त्यामुळे मी सगळ्यांचं शूट नाही करू शकले. पण जे जे पाहुणे आले होते, जी पाहुणी मंडळी आली होती आणि त्यावेळेस थोडी गर्दी कमी होती, अशा वेळेस मी सगळ्यांचं शूट करून घेतलंय. सो तुम्ही आता बघा कशी पूजा करतायत सगळे लोक ते. आणि हे बघा मी कुठे उभी होती, ती माझ्या हळदी कुंकाची जबाबदारी दिली होती, पण मी कसं साईडला उभी राहिली तेव्हा हळदी कुंकू देताना काही काका किंवा जे जेंट्स होते ते निघून जात होते. सो मी म्हटलं थोडी शक्कल लढवली आणि दरवाजातच उभी राहिली. सो जाणाऱ्या सगळ्या लेडीजलाही मी हळदी कुंकू देऊन नमस्कार करत होती आणि जे काही जेंट्स किंवा जे काका दादा ते जात होते त्यांना आवाज देऊन थांबवूनही त्यांचा नमस्कार करत होती. आणि बघा माझ्या मागून कसे डबे घेऊन लोक येतच आहेत, ते दिवसभर त्यांचीच गर्दी होती. सगळ्यांनी जशी आम्ही पूजा केली तशी सगळ्यांनी पूजा केली. बघा काही लोक उपरणं आणि त्यांच्या हातात लाया सुद्धा दिसत असतील.
आता त्या लायांचं असं असतं की बघा ही दिदू कशी लाया वाटते, पण जे लोक घरून लाया घेऊन येतात ना ते इथे थोड्या लाया टाकून जातात आणि याच्यातल्याच थोड्या लाया परत घेऊन जातात आणि उरलेल्या लायांचं काय करते मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये सांगेलच. आता हे बघा हे सुद्धा आमच्याकडे पाहुणे मंडळी आली होती आमच्या कानबाईचं दर्शन घ्यायला. आता हे दिनेशचे मोठे मामा मामी आहेत जे तिरुपती ट्रिपमध्ये आमच्यासोबत परी होती ना तिचे आजी आजोबा, विकी जे होता त्याचे पप्पा आणि मम्मी होते. सो बघा त्या काकूंनी सुद्धा ओटी आणली होती देवीसाठी आणि त्या ओटी सुद्धा भरून घेतली त्यांनी आणि देवीचा नमस्कार केला. मोठ्या बहिणीकडे उत्सवाला आलेलो आहे. डेकोरेशन वगैरे एकदम सर्व छान केलेलं आहे. कानबाई मातांनी सर्वांना सुखी ठेवू, आरोग्य देऊ हीच प्रार्थना. कानबाई माता जय. आता आपलं काय पुढे लागेल. काही सकाळी लोक पूजा करून राजयंत्र आले का 8:30पर्यंत आम्ही पूजा व्यवस्था करून झाला काढून घेऊ. इथून का पुऱ्या गावात मिरवणूक करायचं आणि मग नदीवर जातो ना. हा चालेल. सर्व आमच्या पाळापाला दिल्या हा दोघी कानबाई सोबत राहतील ना आपल्या या. सोबत राहते. येस हा चालेल. वाजत गाजत ना मायला पुछू. येस. कानबाई माता की जय कानबाई माता की जय. सगळ्यांची पूजा करत करत 4-4:30 वाजून गेले होते. त्यानंतर आलेल्या पाहुण्यांना जेवण करू घातले आणि आम्ही सुद्धा सगळ्यांनी जेवण केले. आता पाहुण्यांना आमच्याच घरातल्या गव्हाचा प्रसाद नाही देत तर त्यांच्यासाठी वेगळ्या पुरणपोळ्या केल्या होत्या आणि आमच्यासाठी आज केलेल्या त्या नेमलेल्या वाट्याच्याच पुरणपोळ्या होत्या. त्यानंतर सगळेच लोक दर्शनाला आले होते. बघा आता संध्याकाळी जागरण असतं कानबाईसमोर. सो सगळेच आपलं खाऊन पिऊन आणि जागरणासाठी येतात. आता सगळ्यांनी आले तर सगळ्यांना परत हळदी कुंकू दिले आणि सगळ्यांचा नमस्कार केला. बोला ग. जशी सोनवणे कुळाची देवी आमच्या घरी बसली होती तशीच बावीसकरांची देवी सुद्धा एका घरी बसली होती. सो आम्ही तिथे दर्शनाला गेलो. आता कानबाई आहे आणि तिथे टाळून चालत नाही. सो दर्शनासाठी तिथे सुद्धा सगळे लोक जागरण करायला जमलेले होते आणि बघा लाईन होती पण आम्ही आमच्या घरी कानबाई बसल्याचा फायदा घेतला आणि पटकन विदाऊट लाईनने दर्शन घेऊन घरी आलो. घरी येऊन बघा पाहुणे परत येऊन बसले होते. सो आता आम्ही परत त्या जागरणाला सुरुवात केली आणि आज आता घरचाच डीजे त्यामुळे डीजे वाजला नाही. मग काय झालं आणि मग काय डीजे वाजत होता आणि आम्ही आता गल्लीत नाचायला चालू केलं. पण ह्या काकूंनी पूर्ण घडी हांडा भरून आणि ग्लासवर हांडा ठेवून आणि त्यावर नारळ ठेवून डान्स करत होत्या आणि त्यांनी मला डान्स करायला बोलवलं. मग काय आपल्याला डान्स करायला बोलवलं आणि आपण मना केलं असं कधी होतच नाही. सो आम्ही सगळे आता जागरणासाठी आपल्या मंडपात आणि गल्लीत उतरलो आणि सगळेजण तिथे डान्स करत होते. आता किती एन्जॉय केला तुम्ही बघाच.
फिरा गोल अजून चाल द्या चाल द्या.
नाही आई आपण शिकून दिलं त्यांना. येईन बाई येईन बाई. चला सुरू करा. त्यानंतर बाहेर जे पाहुणे मंडळी गाव मंडळी जमले होते त्यांना सगळ्यांना चहा ठेवला. सो आम्ही सासू सुनांनी चहा वाटून दिला. बघा आता आई चहा देत आहे आणि मी पहिले एका छोट्या पातीला चहा गाळून देत आहे. ते गावाकडे पद्धतच वेगळी असते नाही का. खरंच या गोष्टींची सुद्धा खूप मजा आहे. सगळे नाचतायत आणि त्यांना चहा द्या, या गोष्टी शहरात नाही बघायला भेटणार ना.
बघितलं कानबाई मातेच्या जागरणासाठी आम्ही किती मज्जा केली. ते डीजे आपल्या घरचाच असला तरी सॉन्ग मात्र आपले नाहीत. सो यूट्यूबला कॉपीराईट लागायचे चान्सेस आहेत, त्यामुळे मी फ्री ऑडिओ ॲड केला आहे. तुम्ही ते बघून एन्जॉय करणारच याची मला खात्री आहे. सगळे पाहुणे गाव मंडळी गेल्यानंतर पाहुणे झोपले होते. त्यानंतर मी ह्या दोघी ज्या आहेत त्या दिनेशच्या मोठ्या मामी आणि छोट्या मामी आहेत, त्या माझ्या मावश्या लागतात आणि मला मुलीसारखंच प्रेम करतात. सो त्यांच्या मदतीने मी सगळं ओट्या उचलून घेतल्या, कारण की उद्या आरतीला उशीर होईल म्हटलं. सो त्या जसं जसं सांगत होत्या तसं नारळाच्या जागेवर नारळ, प्रसादाच्या जागेवर प्रसाद, लाय वेगळी एक टोपली भरून ठेवली आणि सगळं उचलून घेतलं. आणि उद्यासाठी काय करायचं काय नाही हे त्यांना व्यवस्थित विचारून घेतलं. आजी खाली बसा. कानबाई जवळ सर्वांनी इथं दक्षिणा म्हणून ठेवलेलं आहे तुम्हाला. तर तुम्ही ना देवाची वस्तू काहीतरी घ्यायची त्याला, देवासाठी काही पण घ्या तुम्ही. तुम्हाला जी वस्तू घ्यायची ना ती घ्या. आणि आपण कानबाईलाच द्यायची का? नाही असं वस्तू घ्या ना समय बिमार ते कानबाईंना बी कामात येते. अच्छा, देवाऱ्यात असं देवाऱ्यात किंवा आजी कानबाईसाठी कायमच्या मध्ये दुसऱ्यांना म्हणजे स्वतःच्या घरच्या नाही ना, आता आपल्याला बरकत आलेली नाही देवीची, मग देवीचं नाव म्हणून आपण घरासाठी वस्तू बनवायची घ्यायची काहीतरी देवाचंच सामान. शुभ वस्तू घ्यायची. हो, शुभ वस्तू घ्यायची. गौस्तू ते गहू राहू दे, ते आशीर्वाद म्हणून आपल्या गव्हांमध्ये टाकायचं. हा ते ना, ते जे खालचे गहू सांगितले ना ते गहू सांगायला लावले. लगेच आपल्या गहू मध्ये गहू टाक. नाही ओटीचे पण ओटीचे गहू तुमच्या गव्हामध्ये टाकायचे. आपण ते खायला बी घ्यायचे. आणि या गव्हाचं आहे ना तुम्ही मस्त शिरा वगैरे काहीतरी करायचं, सगळ्यांना प्रसाद म्हणून द्यायचं. बट्टी वरणबट्टी करायची, थोडा प्रसाद करायचा. वरण करतात. तेव्हा वरण आणि तुम्ही खिचडी पण टाकायची, मुगाची डाळीची टाकायची खिचडी. हा का? 6 महिने तुम्ही पण तिथं. अच्छा, आम्हाला पण हा मग ते एकच घरची येत ना, एकच वाटत असं. तरी असू दे ना, ते काय खातील ना 1 महिना. हजार द्या 1 महिना. मुगाची डाळीची खिचडी खायची. वरण पण मुगाची डाळच करायची. मसूरची डाळ तर मुगाची डाळ, मग अश्विनी याला कसं वाटून द्यायचं. आणि जे राहिलं ना ते राहू द्यायचं तुम्हाला. राहू द्यायचं. हो, प्रसाद म्हणून. उद्या आरती नंतर वाटलं. तुम्ही खाशाल ना तेवढाच राहू द्या. आणि वाटून द्यायचं. आणि खोबऱ्याचं पण उद्या. खोबऱ्याचं आणि हे फळ, हे फळांचं मग खाऊन घ्यायचे. फळ खाऊन घ्यायचे ना घरच्या लोकांनी. आणि वाट्यांचं तोरण ते तुम्हीच घ्यायचं ना, वाट्यांचं तोरण. नदीवर नाही ते नाही. नदीवर फक्त कानबाईचं वरण जाईल. नारळ कुठं ओटी भरायची तिथं. तिथे बी ओटी भरायची. नारळ फोडायचं. इथं एक ओटी भरायची, इथं एक ओटी भरायची. तिथं ओटी भरली जाते. तिथं ओटी भरली आरती करताना भरली. आपल्याला सकाळी लक्ष तुम्ही द्यायचं. ताट करून घ्यायचं मस्त, तिथं घेऊन जायचं ताट. ताट मी तेच सांगती. तो 1 रुपया निघतो म्हणे, तो घरी आणायचा. कुठे थोडी ना वाळू घेऊन यायची. तुम्ही विसर्जन करणार ना ते तटे काय पाणी जर जास्त होईना तर वरच विसर्जन. हा, ते विसर्जन तशी कसं करा, पण वाळू घेऊन यायची आणि ती वाळू तुमच्या घरामध्ये राहू द्यायची. आणि आपल्या विसर्जनला जाताना ही ज्वेलरी बिलरी सांगितलं काय तशीच पाण्यात टाकायची. काढून नाही, तिथे घेऊन तर जातो आपण. उतरून घ्यायची. नाही ना, उतरून घ्यायची. मला मी ना मावशी बी तेच बोलल्या. सोबत नाही देत नाही, मग घरी घेऊन यायची. हा, मी ना मावशी म्हणे, कसं बोललं करायचं, पहिले काढून घ्यायची. मी ना मावशी म्हणे काढून घे म्हणे कपडे, कनेर बिनरचे बी कपडे काढून घे म्हणे. आणि मग विसर्जन तिथेच काढायची. आरती झाल्यानंतर, तेव्हा आरती पण नाही, नदीच्या किनाऱ्यावर गेल्यानंतर त्यांनी काढल्या होत्या आणि पिशवीत भरल्या होत्या. हा, नदीच्या किनाऱ्यावर थोडं पाणी शिंपडायचं, काढून घ्यायचं, मग परत चांगलं. मग आम्हाला उद्या फक्त दही भात घेऊन जायचं आहे. हो, दही भात, बाकी काहीच नाही. ताट आपण आता आरती झाली का लगेच भरून घेऊन येतो. मला असं वाटतं एक थंडी आरती, छोटा आरता एक कोडं. हा पण हे ताट आहे, छोटा आरती कोडं. ताटच घेऊन जायला पूर्ण. हा, ताटच घेऊन. नाही ना, पण एवढा फिरवण्यापेक्षा आहे ना पिशवीत एक घेऊन जाऊ. नाही, ताटच घेऊन जाय. उभा उभा. आणि पुढे बांधून घे, पण ताटच मोठा घे. आरती घे, कोड काढ नको घेऊ. कापूरला कोडं लागेल ना. कापूरला घे, पण आरती नाही आरतीला नाही, कापूरला मागच्या वेळेस थाली गरम होऊन गेली ती. तेच ना. बस. आणि येताना कानबाई उडून आणली डायरेक्ट घरी यायचं. आणि मग घरी आल्यावर घरी आला म्हणजे परत काहीच नाही, डायरेक्ट घेऊन घ्यायची. पूजा काहीच नाही, डायरेक्ट देवाला काही घेऊन द्यायची ना आपण तिथं. दुसरी बोला. विसर्जन होऊन जाताना मग नाही ठेवायचं.
मग काही त्या जागेवर आहे ना जी वाळू आणलेली असते ती तिथं ठेवायची. याच्यावर आणि मग कानबाई कुठे ठेवायची? हा? कानबाई तिकडं नाही बाजूला पाटावर पण मी काय म्हणते, कानबाई घ्यायला जाऊ ना आपण, घेऊन येऊ. मग दारात काही आरती बिरती परत घ्यायचं डायरेक्ट घरात घेऊन यायचं. काहीच नाही करत. नाही आपण विचारून घेऊ ना, आपल्याला काय माहिती. हा नाही, परत नाही परत नाही, डायरेक्ट या जागेवर नाही ठेवायचं. गणपती बाप्पा या जागेवर नाही ठेवायचं, समोर किंवा तिथे कोपऱ्यात ठेवून घेऊ. आंघोळ घालून नाही, ते देवार आहे ना, देवार आहे. देवारात मोठं होऊन जाईल ना, चौरंग बिवरंग हा? चौरंग बिवरंग मोठं होऊन जाईल ना सगळी कानबाई. 4-5 दिन मध्ये सांगितलं इथं. हम्म. हा, मग आता देवार आहे ठेवायचा तो. मोठं होईल ना. पाटावर ठेवायचं ना, मग चोरंमध्ये ठेवायचं, पाटावर ठेवायचं. नाही ना मावशी, खोलली नाही वर्षभर अशीच ठेवता कानबाई आमची. माय दरम्यान साडी बदलायची माई. ते स्क्रू मध्ये पॅक असते ही. त्याच्यामध्ये pack करायचं. बरोबर. त्याच्यामुळे रात्रीचे वाजले 1:30 आणि हे पा आईंचं ठीक आहे, आई दिवसभर उभ्या आहे, सकाळपासून काम करताय. मी पण तर झोपलोय. आम्ही पण उभे अहो पण गावाचे रोड संपवून मग इथं आलोय. अरे पण मी इथे आलो म्हणजे तुम्ही काय हे केलं का? यावंच लागणार होतं पाव आई. मग मी इथे येऊन पण आम्ही डान्स केला, मग थकलो आता. थकलो म्हणजे तुमच्यापेक्षा आम्ही जास्त केला. हा बाई अवघड काम होतं, साडी नेसवणं खरंच अवघड काम होतं.